हॅलो गाईज. तुळशीच्या पूजेचा विषय आपला अर्धाच राहिला होता. तुळशीची पूजा आणि ऑक्सिजन, बरोबर ना? कारण तुळशीभोवती फिरल्यावर ते ऑक्सिजन मिळते 100%. आपण तसंच पिंपळाचं झाड, हो पिंपळाच्या झाडाभोवती सुद्धा 24 तास ऑक्सिजन असते. तिथे काही ठिकाणी पिंपळाला मोठा चौतारा वगैरे बांधलेला असतो. तिथे जाऊन सकाळी सकाळी असं बसायला भेटलं, सकाळी जाऊन बसायचं. कारण दुपारचं प्रदूषण वगैरे होतं, संध्याकाळचं प्रदूषण असतं गाड्यांचं, ह्याचं येण्या जाण्याचं. अर्ली मॉर्निंग थोडं जाऊन बसलात तर आपल्याला दिवसभर आपल्याला जे हवं आहे शरीरासाठी किंवा मेंदूसाठी जेवढं ऑक्सिजन हवं आहे ना, तो तिथे मिळतो. आपण ते पाहिलं होतं कोविडच्या वेळी. ऑक्सिजन फक्त ओरडत होते. सर्वांना माहिती असतं, डॉक्टर लोकांना सगळ्यांना माहिती असतं, पण ते रिस्क कोण घेईल? त्यावेळी असं झालं होतं ना. पण सर्वसामान्यांना ज्यांना माहिती होतं नाही, आता आम्हाला माहिती होतं, आम्ही काय केलं होतं, तुळशीची 2-3 झाडं अजून जवळ घेतली होती. आणि काय करणार मग? पिंपळा झाड होतंच. म्हणून असं वाटतं की भगवान गौतम बुद्धाने पिंपळा झाडाखालीच काही तपश्चर्या केली, त्या झाडाखालीच केली ना. म्हणजे दिवसरात्र तिथेच होते ना ते, मग दिवसरात्र त्यांना ऑक्सिजन तिथेच चांगलं भेटत होतं, स्वच्छ ऑक्सिजन. तर ऑक्सिजनसाठी आपल्याला पिंपळा झाड आहे. परत कडुलिंबाच्या झाडाखाली सुद्धा ऑक्सिजन असतं. कडुलिंबाचे झाड आपण बोलतो ना, ते पण ऑक्सिजन 24 तास त्याच्या भोवती ऑक्सिजन असते. त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो. तसं आपला दुसरा विषय होता पाण्याचं थोडंसं चालू होतं. थोडंसं पाणी आपल्याला अल्कलाईन तर पाणी आपल्याला भेटत नाही, पण तरीसुद्धा आपण अल्कलाईन करून पाणी पितात. ते काही दाखवतात ना, काकड्या हे तशा पद्धत सगळं टाकून पाण्या काचेच्या बाटलीमध्ये टाकून, आणि मग ते रात्रभर ठेवून सकाळी प्यायचं अल्कलाईन पाणी. अल्कलाईन पाणी नाही भेटलं तरी हरकत नाही, आपल्याला साधं पाणी भेटते, जे नळाचं पाणी भेटते तेच पिया. त्याच्यावर मी जोर देतो आहे कारण आम्ही ते प्रयोग करतो ना, त्याच्यामुळे आम्हाला आयडिया आहे. नळाचं पाणी आपलं 7 pHच्या आजूबाजूला असते. बाटली बंद पाणी 6, 6.5, 5 खाली. आणि आपल्याला वरचं प्यायचं असतं खरं म्हणजे पाणी. शरीराचे छोटे तंतुमय नसा असतात ना, त्यांच्यासाठी पाणी लागतं. ते अल्कलाईन पाणी असेल तर तिथपर्यंत पोचतं ते पाणी. अल्कलाईन पाणी त्या पूर्ण बारीक तंतुमय नलिका असतात त्याच्यात जाते आणि ते जिवंत ठेवते. साधारण कॅन्सरच्या गाठी होण्याचं कारण त्या तंतू मरतात, त्या नलिका असतात त्या मरतात, पातळ बारीक एकदम असतात. त्या मरत जाऊन मग त्याची गाठ तयार होते. 1 मिली 2 मिली 3 मिली पाणी पोचत नाही, किंवा त्याच्यापर्यंत पोचणार रक्त पण पोचत नाही, अन्न पोचत नाही. मग ते हळूहळू तिथे मरतात. पाणी पोचत नाही म्हणजे पाणी आपल्या शरीराला किती टक्के लागतं? 72% पाणी लागतं, आणि अन्न 28%. तर आपला सगळा भर कुठे असतो? अन्नावरती. चांगलं खावं. अरे काजू बदाम कधी खा, पण काजू बदाम खायला पचायला तेवढी पचनशक्ती पण चांगली पाहिजे ना. बाकीच्या फळं आले, भाज्या आल्या, चांगल्या भाज्या आल्या, खाणं गरजेचं आहे. बस एकदम चांगलंच आहे ते खरं म्हणजे. पण आजकाल असं झालं, त्या फळांवरती सुद्धा फवारणी केली जाते, औषधं मारली जातात, आणि मग ती निघत नाहीत त्याच्यावरची. आता आपण टॅमॅटो घेतला, टॅमॅटो धुतलात तर टॉमॅटो बघा ऑइली दिसतो, एकदम ऑइली वाटतो. त्याच्यावरती ते फवारे मारलेले असते ना, टॅमॅटो खराब होऊ नये म्हणून. मग तो टॅमॅटो किती धुतला तरी निघत नाही. असं सगळ्या भाज्यावरती फवारणी केलेली असते. ते औषध आपल्या पोटात ते किडे मारायला विचार करा, किडे मारायला केलेले असते, बरोबर आहे. किडे मारायला म्हणजे ते विषच झालं ना एक प्रकारे. आणि मग ते काय त्याच्यावर धुतलं जात नाही, मग ते आपल्या पोटात जाते.
त्याच्यामुळे आपल्याला तसं आपण मरवू शकत नाही तरी पण आतल्यात इन्फेक्शन होतच होतं, काही नाही काय होतच राहतं. तुम्ही बोला शिजवलं उकडवलं हे ते, पण ते पाण्यामध्ये पाण्यात निघतच नाही ना, ते तर राहतं तसं पाण्यामध्ये, जेवणामध्ये राहतच ते, भाज्यामध्ये तसंच राहतं. त्यासाठी बरंच काही प्रयोग करून बघितलेत आम्ही. पुन्हा केव्हा व्हिडिओवर येईन तेव्हा मी, आत्ता नाही पण बरेच चांगला प्रगती झाली माझी ना इकडे, ह्या चॅनलला प्रगती झाली ना थोडी, तर मी तो विषय पूर्ण घेऊन येईल. कारण आम्ही त्याच्याबद्दल सगळं केलेलं आहे, ते मग प्रयोगासकट आम्ही तुम्हाला दाखवूच. सगळ्या भाज्यांवरचे आपण कसं काढू शकतो, कसं काढता येतं, सगळे प्रयोग करून दाखवूया मी. जेवढं करता येईल तेवढं लोकांसाठी आपण करूच. समाजसेवा आहे ती, कारण लोकांना देणं गरजेचं आहे. आता शेतकरी कसं बोलेल, शेतकरी बोलेल माझं शेत खराब होऊ नयेच ना, माझं मी नुकसान कशाला करून घ्यावं, म्हणून तो फवारणी करतो. त्याला सांगितलेलं असतं 100 ml 1 लिटरमध्ये 100 टाक पाण्यामध्ये, तर तो काय करतो 200 टाकतो, जरा जास्त टाकतो, हाड करतो. असं होतं, सगळेच तसंच करतात. शेतकरी तसं नाही, सगळ्याच धंद्यामध्ये तसं काय ना काय चालतंच. आता आता आंब्याचा सीझन आला आहे, आंब्याचा सीझन आला आहे, तिथे तसंच होणार आहे. आंब्याच्या सीझनला कच्ची कैरी थोडी हाय त्याची डीप करून काढतात, केमिकलवर ठेवतात साईडला. केळी पिकवतात, केळी पण तशीच पिकवतात. केळ्याचा पूर्ण घड ते केमिकलमध्ये बुडून काढतात, पिकवतात. हिरवा कलर फक्त पिवळा होतो, आणि थोडं केमिकल असल्यामुळे, थोडंसं हे हार्ड केमिकल असल्यामुळे त्याची हलकी चव राहते, चव बदलते थोडी पण. आता आंब्यांच्या सीझनला बघा भरपूर आंबे एकदम तुकतुकीत तुम्हाला आंबे दिसतील, एकदम तुकतुकीत. त्याच्यामुळे आपण समजायचं केमिकलवाला आहे काय, गवतामध्ये ठेवून पिकवलेला आहे, त्यात फरक पडतो. गवतामध्ये ठेवलेलं असेल थोडं आंब्याला द्या, अशा बारीक रिंकल्स येतात, बारीक बारीक असे रिंकल्स येतात. त्याच्यामुळे थोडं समजायचं की हा गवतामध्ये पिकवलेला आहे, केमिकलवाला नाही आहे. नाही, आता सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे, लोक घेतात, खरेदी करतात. त्याच्यावर केमिकल मारलेलं असतं, 100% केमिकल मारलेलं असतं, लक्षात ठेवा. तर त्याची सावधानी घ्या. पाणी बदला, पाणी आपलं घरामध्ये जे आरो वगैरे असेल, फिल्टर वगैरे, तर थोडं तो अवॉइडच करा. थोडं काढून टाकला तर हरकत नाही. साधं नळाचं पाणी पिया, गरम करून पिया, उकळून पिया, कसं तुम्हाला जमेल तसं करून पिया. पण नळाचंच पाणी पिया, म्युन्सिपाल्टीचं किंवा तुमच्याकडे BMCचं येतं ते पाणी पिया. जिल्ह्यामध्ये काय नगरपालिकेचं पाणी वगैरे येतं ते पिया. बावडीचं वगैरे पाणी पण चांगलं असतं, पण आता काय लोकांनी बावडींची अक्षरशः वाट लावून टाकली आहे. बोरिंगच्या पाण्याला थोडंसं ते हार्ड असतं, तर त्याला मग बोरिंगच्या हार्ड पाण्याला ते तुम्हाला ते फिल्टर लावावाच लागतो. फिल्टर लावून मग त्याचा थोडा pH कमी होतो, म्हणजे pH बोलत नाही त्याला, अजून काय दुसरा शब्द आहे, ते थोडं कमी होतं. म्हणजे ते 1000 असतं तिथे 500 होतं, असं त्याचं प्रमाण आहे काहीतरी. असं आपल्याला किती हवं असतं काय, 100च्या आसपास, 100 ते असं काहीतरी आहे. 100च्या घरात आपल्याला ते पाण्याचं ते जाडी असते पाण्यामध्ये ती आपल्याला, त्याच्याबद्दल आपण बोलू, कारण बरंच बोलणार काय त्याच्याबद्दल पण बरंच आहे. पण आता आपलं थोडं सांभाळून घ्या. आता हा मोसम तसा आहे, गरमी पण आहे. गरमीमध्ये थोडं लिंबू पाणी वगैरे जास्त पिया, सोडा बिडा पिऊ नका, थंडा पिऊ नका. शरीराची काळजी घ्या, कारण त्या हानिकारक, 100% हानिकारक आहेत सोडा वगैरे. तर हळूहळू आपल्या शरीराला नुकसान करतात, आणि एकदा नुकसान केलं की मग तो अवयव वाचतच नाही. सगळ्या पाण्याचा लोड किडनीवर येतो, किडनी सगळ्यांची खराब होऊ शकते. त्याच्यामुळे थोडं सांभाळा, कारण तेलामध्ये वगैरे सगळ्यामध्ये भेसळ आहेच. तर त्याबद्दल आपण बोलू, जाता नंतर बोलायचं आहे, बऱ्याच बोलू शकतो आपण, असे विषय भरपूर आहेत. पण आता एवढंच सांगतो मी तुम्हाला, सकाळी उठल्यावरती तुळशीभोवती फिरा. तुळशीचं झाड जर समोर असं तुमच्या लावलेलं असं फिरता येत नसेल
तर त्याच्या झाडाच्या आजूबाजूला थोडं राहून 10 मिनटं तरी त्याचे श्वासोच्छ्वास करा. पिंपळाचं झाड असेल तर पिंपळा झाडाखाली जाऊन बसा, तसं त्याला टाईम भेटेल तसं करा. समजा आपण कुठेतरी बाहेर आहोत, थोडं एकांतात थोडंसं बघितलं गार्डनच्या आजूबाजूला पिंपळा झाड आहे, जाऊन बसा ना तिथे. या 10 मिनटं थोडासा आराम करा, श्वासोच्छ्वास घ्या जरा जोरात, प्राणायाम करतं तसा असं थोडा श्वासोच्छ्वास घ्या, चांगलंच होईल ते, काही नुकसान नाही. हा थोडंसं वर्दळ असेल तिथे जाऊ नका, वर्दळ गाड्या बिड्यांचं असेल तिथं प्रदूषण असतंच ना, त्याच्यामुळे थोडंसं ती काळजी स्वतःच घ्यायला, तेवढं आयडिया आपलं तुम्हाला आहेच. पाणी उकळून पिया. आता आंब्याचं सीझन आहे, तर आंबे बघून सवरूनच घ्या. चला एवढं बोलतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. पुढचा एक विषय आहेच, बरेच विषय आहेत, हळूहळू एकेका विषयावर येऊया. बऱ्याच दिवसांनी आलो आहे, तर काही चांगलंच घेऊन आलो आहे एवढं नक्की. आपल्यासाठी मी पुन्हा या चॅनलवर काही ना काही नवीन आणीन. जनरल बातें आपण जनरल बातेच करायचे आहेत, म्हणजे आपल्या फॅमिली घराबद्दल वगैरे अशी जनरल बातें, मार्केटबद्दल. आपण मोठा का वैज्ञानिक वगैरे नाही होत, पण काही गोष्टी आपण अनुभवल्या आहेत, त्याच्या ते तुम्हाला सांगण्यासाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे आणि पूर्ण आलेलो आहे. कारण आम्ही फिरतो आहे, आम्ही 5-6 महिने फिरतो आहे ना, बघतो आम्ही काय काय गोष्टी घडत आहेत त्या थोडं सांगण्याच्या मूडमध्ये असल्यामुळे थोडी चांगलीच माहिती आम्ही देऊ तुम्हाला. चला ठीक आहे, काळजी घ्या स्वतःची, तंदुरुस्त राहा. हो, तंदुरुस्त राहण्याची गरजेचं आहे. कारण आजकाल जिममध्ये पण पैसे भरतात, लोक जिममध्ये जात नाहीत, जातात 4 दिवस, पार्टनर नसेल तर जिम बंद करतात, असं होते. म्हणून तंदुरुस्त राहायचा प्रयत्न करा. जेवणाचा टाईम बदला, महत्त्वाचं म्हणजे ट्राय करा जेवणाचा टाईम बदला. 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान जेवा. 2 तासाने जेवण जिरल्यावरती झोपतो आपण 11 वाजता. आजकाल 11 काय 12 काय वाजतात. स्वतःची काळजी घ्या, झोप पूर्ण करा 6 तासाची, काळजी घ्या. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोलूच. चला, गुड नाईट. रात्रीचं आहे ना, आपण गुड नाईटच बोलणार. ओके, चला नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण पुन्हा येऊया. थँक्यू.